नमस्कार. आत्मबल पाथफाइंडर हे जे काही आमचं फक्त शालेय ज्या काही परीक्षा आहेत, ज्याच्यामध्ये नवोदय असेल, स्कॉलरशिप असतील, NMMS असतील, सैनिक स्कूल असेल, NTSC असेल किंवा त्यानंतर दिल्या जाणाऱ्या JEE असतील किंवा नीट असेल किंवा NDA असेल, या परीक्षांसाठी फोकस करणारं हे फक्त एक स्पेशल चॅनल आहे, ज्यावर आपण ह्या रिलेटेडच कंटेंट अपलोड करू. ठीक आहे. आता आपण जी काही NTSC ची आपली जी काही सिरीज आहे, जी काही लेक्चर सिरीज आहे, NTSC चा जो काही कोर्स चालू आहे, त्याच्यामध्ये आपण फिजिक्सची इंट्रोडक्शन जे आहे ऑलरेडी अपलोड केलेली आहे. फिजिक्सची इंट्रोडक्शन आपल्याला झालेली आहे. फिजिक्स आपल्यासाठी स्टार्ट झालेला आहे. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो आहे काय, केमिस्ट्री, तो केमिस्ट्री सुद्धा सब्जेक्ट आपण चालू करतोय. आपण या आधीच्याच पार्ट्स मध्ये बघितलेलं आहे की व्हॉट इज मीन सायन्स. सायन्स म्हणजे काय असतं ते बघितलेलं आहे की सायन्स म्हणजे काय, टू नो, काहीतरी समजावून घेणं म्हणजे सायन्स असतं. आणि सायन्समध्ये दोन गोष्टींचा अभ्यास बेसिकली केला जातो. एक लिव्हिंग थिंग्स असतात आणि दुसऱ्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास आपण बायोलॉजीमध्ये करतो आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये करतो. ठीक आहे. फिजिक्समध्ये नेमका कशाचा अभ्यास करतो, तर फिजिक्समध्ये आपण नेचरचा अभ्यास करतो, नॅचरल फिनॉमिनांचा अभ्यास करतो. मग आता रसायनशास्त्र किंवा ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो, त्या केमिस्ट्रीमध्ये नेमका कशाचा अभ्यास करतो, काय असतं केमिस्ट्रीमध्ये, काय अभ्यास करायचा आहे आपल्याला, ते आपल्याला आज बघायचं आहे. ठीक आहे. तर सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं केमिस्ट्री किंवा त्याला आपण असं म्हणूया रसायनशास्त्र. ठीक आहे. ह्या केमिस्ट्री या विषयामध्ये, रसायनशास्त्र या विषयामध्ये बेसिकली जर त्याची एक शब्द वाक्यामध्ये डेफिनेशन द्यायची झाली तर स्टडी ऑफ मॅटर. ओके, स्टडी ऑफ मॅटर म्हणजे मॅटरचा अभ्यास करणं म्हणजेच काय, केमिस्ट्री. आता मॅटर म्हणजे काय असतं याच्याबद्दल आपण बघायचंच आहे पुढं. मॅटर म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. आता मॅटरचा अभ्यास करत असताना बेसिकली आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आहे त्याचं मॅटरचं, तर मॅटरचं नेमकं कंपोजिशन काय असतं, जो मॅटर असतो त्याचं कंपोजिशन काय राहतं. दुसरी गोष्ट, तो जो मॅटर असतो त्या मॅटरमध्ये नेमक्या रिॲक्शन्स कोणकोणत्या होत असतात ती गोष्ट सुद्धा बघायची आहे. रिॲक्शन्स बघायच्या आहेत मॅटर मधल्या, म्हणजे त्याचा स्टडी करत असताना. आता बघा, अभ्यास कशाचा करणार आहे आपण, मॅटरचा. मॅटरचा अभ्यास करत असताना काय काय बघायचं आहे त्याचं, एक तर त्याचं कंपोजिशन काय आहे, त्याचं कंपोजिशन म्हणजे उदाहरणामध्ये H2O बरोबर आहे का, त्याच्यामध्ये कंपोजिशन हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हे त्याचे कंपोजिशन कंपोनंट्स झाले ना, त्याचा अभ्यास करणार आहे आपण. रिॲक्शन्स, त्याच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन्स होत असतील ना, त्या रिॲक्शन्सचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहे युटिलायझेशन. मग त्याचं युटिलायझेशन काय आहे, समजा कंपोनंट होते, ऑक्सिजन होता, हायड्रोजन होता, बरोबर की नाही, ह्या दोघात काहीतरी रिॲक्शन झाली, काय तयार झाला, H2O तयार झाला. ह्या रिॲक्शनचा पण आपण अभ्यास केला, ह्या कंपोनंटचा, ह्या कंपोजिशनचा पण आपण अभ्यास केला, आणि ह्या H2O चा काहीतरी यूज आहे ना, यूज आहे, त्याचा पण आपण म्हणजे काय, युटिलायझेशनचा पण आपण अभ्यास केला. त्याचं नेमकं युटिलायझेशन कसं होतंय त्याचाही. ठीक आहे. ह्या तीन गोष्टींचा अभ्यास आपण लक्षात ठेवा केमिस्ट्रीमध्ये करायचा असतो, म्हणजे स्टडी ऑफ मॅटर बेसिकली. आता सर्वसाधारणपणे जर बघितलं, हु इज द फादर ऑफ केमिस्ट्री, केमिस्ट्रीचा फादर कोण आहे, पितामह कोण आहे केमिस्ट्रीचा, फादर ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे. फादर ऑफ केमिस्ट्री, फादर ऑफ केमिस्ट्री, तर एक लक्षात ठेवा, फादर ऑफ केमिस्ट्री आहे लेविसियर, लेविसियर. ठीक आहे. LEVISOR. ठीक आहे. लेविसियर, सॉरी लेविसियर, अशा पद्धतीचं हे आहे ते. ओके, लेविसियर, लेवोसियर असं म्हटलं तरी तुम्ही चालतं. फादर ऑफ केमिस्ट्री. कशाचा अभ्यास करायचा असतो केमिस्ट्रीमध्ये, मॅटरचा, लक्षात ठेवा. ओके. आता ही गोष्टी समजल्यानंतर आपण बघूया ते म्हणजे ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्या ब्रँचेस कुठल्या कुठल्या आहेत ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राच्या शाखा. शाखा कुठल्या कुठल्या आहेत त्याच्या, शाखा म्हणतात त्याला, ब्रँचेस म्हणजे. ओके, शाखा. त्याच्या बेसिकली सर्वसाधारणपणे 3 ब्रँचेस पडतात. ठीक आहे. एक फिजिकल केमिस्ट्री, पहिली असते ती म्हणजे फिजिकल केमिस्ट्री.
दुसरी जी शाखा असते ती असते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि तिसरी जी असते ती म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हेरी इम्पॉर्टंट. आता नेमकं काय असतं फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री? नेमका कशाचा अभ्यास होत असतो? मी काय म्हटलेलं आहे, दिस इज अ ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्रीला वेगवेगळे विभाजन केलेलं आहे, वेगवेगळे विभाजित केलेलं आहे. जसं फिजिक्सला विभाजित करून आपण अभ्यास करतो, बायोलॉजीचा पण आपण अभ्यास वेगवेगळा करतो, तशाच पद्धतीनं केमिस्ट्रीचा वेगवेगळा अभ्यास करतो. त्या केमिस्ट्रीच्या प्रत्येक शाखेमध्ये विचार केला तर या शाखेमध्ये एक म्हणजे ज्या काही प्रॉपर्टीज ऑफ, बघा, प्रॉपर्टीज ऑफ केमिकल रिएक्शन्स. केमिकल रिएक्शन्स ज्या असतात, केमिकल रिएक्शन्स होतात म्हटलं ना, त्या केमिकल रिएक्शन्सच्या जे काही प्रॉपर्टी, गुणधर्म जे असतात ते आपल्याला अभ्यास करायचे असतात. कुठं? इन फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो स्टडी ऑफ इलेमेंट्स. इलेमेंट्सचा अभ्यास करायचा असतो, म्हणजे मूलद्रव्यांचा अभ्यास करायचा असतो. हे बघा, सगळ्या गोष्टी आता आपल्याला नाही समजणार, पण आपण ज्या वेळेला हळूहळू पुढे जाणार आहे, याच्यातले बरेच काहीतरी पार्ट्स क्लिअर करत जाणार आहे, त्यावेळेला आपल्याला समजेल. म्हणजे पहिलाच पॉइंट जो होता स्टडी ऑफ मॅटर, काही जणांना हेच माहित नसेल की मॅटर म्हणजे काय आहे. आपण ते हळूहळू पुढे एक्सप्लेन करत नेणार आहे. बरोबर आहे ना? व्हॉट इज मीन्स मॅटर, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. एक लक्षात ठेवा, ही जी आपली बॅच आहे NTSCची, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामची, त्या बॅचच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही मुलांना, कोणत्याही विद्यार्थ्यांना ज्यांना 10वी पर्यंतचं बेसिक झालेलं नाही आहे, 10वी पर्यंतच्या बेसिक मध्ये काय प्रॉब्लेम आहे, 11th पण काही मटेरियल, म्हणजे 11th एक 50% असं धरा तुम्ही, ते मटेरियल तुम्हाला ते सगळं त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. स्टार्ट फ्रॉम बेसिक टू एंड. ओके ओके. आता ऑर्गॅनिक जी केमिस्ट्री आहे, त्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी ऑफ इलेमेंट्स, कशाचा अभ्यास केला जातो? स्टडी ऑफ इलेमेंट्स, म्हणजे मूलद्रव्यांचा अभ्यास केला जातो. लक्षात ठेवा, स्टडी ऑफ इलेमेंट्स. आणि जे दुसरं राहतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? कार्बनचे कंपाऊंड असतात. कार्बन असतो माहिती आहे का? कार्बन, त्या कार्बनचे कंपाऊंड जे असतात ना, ते स्पेसिफिकली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकले जातात. ठीक आहे. स्टडी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? कार्बन, बेसिकली कार्बनचे कंपाऊंड्स. म्हणजे कार्बन ऍज अ इलेमेंट म्हणून अभ्यास इथं आपण करणार आहे. कार्बन हा एक इलेमेंट आहे की नाही? कार्बन एक मूलद्रव्य आहे की नाही? आहे. त्याचा अभ्यास आपण इथं करणार, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करणार आहे. कार्बन ऍज अ इलेमेंट म्हणून इथं अभ्यास करणार आहे. पण त्याचे जे कंपाऊंड तयार होतात ना, कंपाऊंड म्हणजे संयुग, त्या संयुगांचा अभ्यास मात्र कुठं करणार आहे आपण? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. लक्षात ठेवा, ह्याच्यातला ईच अँड एव्हरी पॉईंट क्लिअर होणार आहे आपल्याला, काही प्रॉब्लेम राहणार नाही आहे. ठीक आहे. ओके. बघा, आता आपण फक्त आणि फक्त केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीची इंट्रोडक्शन बघितलेली आहे. केमिस्ट्री या विषयामध्ये काय असतं तर नुसतं फक्त बघितलेलं आहे की स्टडी ऑफ मॅटरचा अभ्यास. आपण इथून पुढे चालू करणार आहे. ऍक्च्युली मॅटर म्हणजे काय असतो, सगळे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या ऑल ज्या कन्सेप्ट आहेत त्या ऑल ईच अँड एव्हरी कन्सेप्ट आपल्याला तुम्हाला येणार आहे. लक्षात ठेवा, जी मुलं भविष्यामध्ये IIT देणार असतील, जी मुलं भविष्यामध्ये NDA सारखी एक्झाम देणार असतील, जी मुलं भविष्यामध्ये नीट सारखी एक्झाम देणार असतील, त्या मुलांच्यासाठी हा आपला जो काही NTSC त्याचबरोबर IIT म्हणजे फाउंडेशन कोर्स आहे, फाउंडेशनल कोर्स जो आहे तो कोर्स लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे. इथून पुढे आपण आपली ही जी लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये एक बायोलॉजीचं इंट्रोडक्टरी लेक्चर पडेल आणि बायोलॉजीच्या इंट्रोडक्टरी लेक्चर नंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी एक लेक्चर अपलोडेड होत जाईल. म्हणजे एक चॅप्टर जो आहे तो एक चॅप्टर क्लिअर होत जाईल. ठीक आहे.